जय जय रघुवीर सार्थ श्रीराम संदेश त्रैमासिक. आज गुरुपौर्णिमा या शिष्य मेळाव्या संदर्भाच्या रूपानं या ठिकाणी आपण जमलेलो आहोत आणि अतिशय उत्तम असा हा योग जुळून आलेला आहे. यावेळी श्रीराम संदेशाच्या तृतीय आवृत्तीचं अनावरण या ठिकाणी होत आहे, प्रकाशित होत आहे आणि त्याचं तृतीय आवृत्तीचं प्रकाशन हा विशेषांक आहे, गुरुपौर्णिमा विशेषांक. त्या विशेषांकाचं प्रकाशन या ठिकाणी झालं असं मी जाहीर करतो. भगवान श्री रामचंद्र स्वामी महाराज की जय. पार्वती पदे हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. मारे आरती प्रेमाची आरती गुरुपूजी जय देव जय. तुम्ही विश्वंभर अल्पमाची, तुम्ही विश्वंभर अल्पमाची. कशी वर्णाची तुमची योगी, कशी वर्णाची तुमची योगी. हरी कृपा दृष्टी, हरी कृपा दृष्टी. मिळता विकृती, मिळता विकृती. आषाढ म्हणता गुरुदेव दत्ता. गया सागरा वरदान द्याहो. तव चरणी मम प्रीती अखंड राहो. तव चरणी मम प्रीती अखंड राहो. राजा ठिकाणी मन पाय माझे, राजा ठिकाणी निजरूप तुझे. वीर समर्थ परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज की जय. परम पूज्य सद्गुरु श्री रामचंद्र स्वामी महाराज की जय. पार्वती पदे हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. जय जय रघुवीर सार्थ. आज या गुरुपौर्णिमेच्या सकाशामध्ये पुण्यनगरीमध्ये शिष्य व भक्त मेळावा आयोजित केलेला आहे. या ठिकाणी आतापर्यंतचा कार्यक्रम पाहिला. अतिशय सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम सुरू आहे. आपले जे छोटे शिष्य मंडळी आहेत या ठिकाणी भक्ती संगीताचा कार्यक्रम, भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी सादर केलेला आहे. अतिशय सुंदर पद्धतीनं ही प्राणसेवा सगळ्या समाजाची झाली पाहिजे. तुम्हा सर्वांना शुभाशीर्वाद आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही अगदी थोड्या वेळामध्ये हा कार्यक्रम दिलेला आहे. सद्गुरू निवासला मला माहिती नव्हतं की हे सगळे उपक्रम लोक परस्पर ठरवत आहेत आणि करत आहेत. मग तर लोकांना सांगायचं की वसंतगडाचा हा आश्रम आहे, हा श्रम, इथे येऊन तुम्ही श्रम केलं पाहिजे असं सांगितलं होतं. परंतु काय होतं, माणसाचा स्वभाव हा विलासी आहे. जरा जरी कुठे बसायला मिळालं तर पाय बसवायची तिथे सवय असते. आपण आश्रमात जाऊन श्रम केलं पाहिजे तर ते खऱ्या अर्थानं भक्तीची सेवा करत असतात. त्या शिष्यमंडळीने ऐकलं आणि त्यांचा त्यांनी ग्रुप फॉर्म केला. वसंतगडला ज्या ज्या गोष्टी करायच्या त्यांनी सगळ्या नोटडाऊन करून घेतल्या, परस्पर सगळं केलं. आणि ज्या दिवशी करायचं ठरवलं त्या दिवशी मला हे समजलं की या लोकांनी हे सगळं उपक्रम केलेला आहे. अतिशय सुंदर पद्धतीने हे जे काही 11-12 लोकांनी टीम तयार केली, सुंदर पद्धतीने त्यांनी वसंतगडला जाऊन स्वखर्चाने गेले. कोणताही मोबदला घेतला नाहीये किंवा मला हेही सांगितलं की याला एवढा कोणती खर्च आलेला आहे.
असं कोणी सांगितलं नाही. त्यांनी ते सगळं जाऊन स्वतः केले. तर डॉक्टर आहेत ते सातारचे, परंतु मेकॅनिकचं काम किती सुंदर करतात हे मी तिथे गेल्यानंतर बघितलं. कदाचित त्यांचं प्रोफेशन जे आहे एज्युकेशन वेगळं आणि हे वेगळं असतेच. काही काळजी करू नका, तुमचं जे प्रोफेशन होतं तेच भविष्यामध्ये तुमचं मोठं प्रोफेशन होणार आहे. त्यामुळे तुम्ही तिकडे लक्ष द्या, खूप नावलौकिक मोठा होणार आहे. तुमची सेवा या ठिकाणी रुजू करून घेतलेली आहे, पूर्ण कृपाशीर्वाद आहे. या धर्मपीठाची जे जे लोक सेवा करतील त्या सर्वांच्यावरती सद्गुरूंची कृपा आहे. आणि प्रत्येक वेळेला सांगत आलं की सदा सर्वदा गुरु सन्निध आहे, हे वाक्य लक्षात ठेवलं पाहिजे. त्याची प्रत्यंचा तुम्ही बघितली आत्ताच्या वेळेला जे काही भक्तांवर तुम्ही ऐकले या ठिकाणी, शिष्यांचे अनुभव ऐकले, याच्यामधून काय दिसते? हा नुसता आठव सुद्धा तुम्हाला सगळ्या व्याधीतून मुक्त करतो. तुमचे जे काय पेन आहे, तुमचं दुःख आहे, ते क्षणामध्ये नाहीस करण्याचे ताकद हे सद्गुरू. आणि म्हणून सद्गुरू हे तत्व आहे. माणसात बघू नका म्हणून सांगितले, देहामध्ये बघू नका. नुसतं स्मरण जरी झालं तरी त्या ठिकाणी तुमच्या समोर जे प्रभू उभा असणार आहे, ते तुमचं कार्य करणार आहे. पण कधीही असं समजू नका की आपण एकटे आहोत. तुम्ही कधीही एकटे नव्हता आणि कधीही यापुढे एकटे असणार नाही. तुमच्यावरती सदैव कृपा आहे. फक्त जाणीव जी आहे ती घडली पाहिजे. सदा सर्वदा गुरु सन्निध आहे. तुमच्या जवळ गुरु जर असेल, पाय मोडणार आहे आपला चांगलं, परंतु जेव्हा पायाला लागलं मला फार वेदना झालेलं होतं. आता तू कधी पडणार नाही, पडला तरी तुला दगड कुठे तुला काय होणार नाही. त्यामुळे अनुभूती ह्या सगळ्यांना येत असतात. फक्त काय की आपला अवेअरनेस असला पाहिजे आणि आपल्याला अनुभव आलेला आहे हे जाणीव त्याच्या मनामध्ये असली. लोकांना अनुभव आले तरी सुद्धा त्यांना कळत नाही की आपल्याला अनुभव घेऊन गेले. दुसऱ्याने सांगावं काय तुला हा असा असा अनुभव आलेला आहे, तेव्हा कळते लवकरच आपल्याला अनुभव आलेला असो. पण या ज्या गोष्टी आहेत या सुद्धा या ठिकाणी शेअर करायला काही हरकत नाही. सगळा समाज जो आहे आपलाच आहे, आपलेच गुरुबंधू आहेत, सगळे गुरु भगिनी आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर ह्या गोष्टी शेअर करायला काही हरकत नाही. आज पार्थनेच मला हा प्रश्न विचारला होता, मालिका म्हणजे काय असं विचारलं होतं. त्याला ज्यावेळी मालिका प्रदान झाली त्याने गळ्यात घालून जप सुरू केला, पण नंतर त्याला प्रश्न पडला की मालिका म्हणजे काय. मालिका हे जे आहे ते काय, सलग ज्या गोष्टी घडतात. आपण म्हणतो ना की सततम जपेत नाम आहे, सतत जप झाला पाहिजे, अहर्निश जप झाला पाहिजे असं म्हणतो आपण. सदा सर्वदा काय करायला पाहिजे, नाम कंठामध्ये असलं पाहिजे. म्हणजे मालिका जी आहे याला कुठे केलं नसतं. ज्या ठिकाणी इंडिया तिथं काय केलेलं आहे त्यांनी, सुमेरू म्हणून एक म्हणी आहे, वरचा जो म्हणी असतो त्याला सुमेरू म्हणतात, मेरुमणी म्हणतात. मेरुमणी कशासाठी, तुम्हाला जाण व्हावी की आपल्याला जग चालू आहे. जग ज्या वेळेला चालू असतो त्यावेळेला आपल्याला मालिका ज्या वेळेला हातामध्ये असते सलग आहे. नाम हे सलग घ्यायचं असतं. नाम जर सलग तुम्ही घेतलं तर त्याचा प्रभाव, आणि नाम हे आतमध्ये रुजलं पाहिजे. अशी ही जी माळ आहे ती माळ काय करत असते, एक 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 गुंफण आहे. जर असं बघितलं गोल फिरून तर काय दिसत तुला, त्याचं काही पूर्ण दिसत नाही. परंतु तो कळावून त्याच्यावरती मेरुमणी लावलेला आहे. मेरुमणी काय करतात, जप ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला तो मणी जो आहे तो आपण गोल फिरवतो आणि त्याला ओलांडून पुढे जायचं नसतं, पाठीमागून जप फिरवतो. अशा पद्धतीनं सलग जप जर केलं जातं त्याला त्या मालिकेवरती करावं. मालिकेवरती जप करण्याचे फायदे खूप आहेत. पहिली गोष्ट म्हणजे काय असेल, तुमचं कॉन्सन्ट्रेशन सुधारतं, तुमचा अवेअरनेस राहतो, तुमचं जपाकडे लक्ष राहतं. कारण आपल्या हातामध्ये सुद्धा काय चाललेलं आहे, मण्यांचं मोजणं चाललेलं आहे. आता जप माळेवरती करताना कसा केला पाहिजे हे फार महत्वाचं आहे. तुम्ही ज्यावेळी माळ हातामध्ये घेता त्यावेळेला हे चौथं बोट जे याला आपण काय म्हणतो, अनामिका म्हणतो. हे अनामिका आणि हे अंगुष्ठ, हे दोन गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या माळेच्या मण्याला लागल्या पाहिजे. आणि अंगठ्याचं कार्य काय, ते मणी जे पुढे सरकवायचं.
त्याला सपोर्ट म्हणून काय करतो आपण, ती मध्यमा जी आहे ती लावतो. म्हणून जप करताना ती तर्जनी कधीही लावू नये. तर्जनी लावणं काय आपण लोकांना म्हणतो ना, रागात बघून घेईन तुला, अहंकाराचं प्रतीक आहे. तर अहंकार इथे चिटकायला नको. हे चौथं बोल आहे असं म्हटलं की याच्यातले जे शिरा आहे ते तुमच्या कुठपर्यंत पोचतात, हृदयापर्यंत पोचतात. म्हणून नाम जे आहे ते कसं घेतलं पाहिजे, हृदयापासून घेतलं पाहिजे, मनापासून प्रेमानं नाम घेतलं. ते घेण्यासाठी काय होतं, हा जप करताना तुम्ही काय केलं पाहिजे की चौथ्या पोटाने अनामिका म्हणून याच्यापासून तुम्ही काय केलं पाहिजे, मणी फोडली पाहिजे. याचा दुसरा फायदा काय होतो की याच्यामुळं तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन सुधारतं. तुमचं लक्ष जे आहे ते सारखं जपाकडे आणि माळेकडे राहतं. म्हणजे काय होतं की तुमच्या हळूहळू ध्यानामध्ये प्रगती व्हायला लागते. अवेअरनेस मध्ये ध्यान, ट्रान्स मध्ये आपण जात नाही. ट्रान्स मध्ये जाणं म्हणजे ध्यान करणं नव्हे. बाहेरच्या जगामध्ये काय म्हणजे आम्ही ध्यान केलं आणि एकदम ट्रान्स मध्ये गेलो अरे आनंदाने सांगतो आणि मग काय झालं. तुम्हाला अवेअरनेस यावा, जागृती यावी म्हणून काय केलं जातं, ध्यान केलं जातं, जप केलं जातं. आणि उलट तुम्ही ट्रान्स मध्ये जायला लागाल तर तुम्हाला जप होईल का तुमच्या, ते नाम जे मुखामध्ये राहिलं पाहिजे. आणि म्हणून अवेअरनेस साठी म्हणून काय केलं जाईल, त्या माळेवरती जप करा. माळेवरती आणखी जप करण्याचे फायदे खूप आहेत. याच्यामुळं काय होऊ शकतं की तुम्ही जप किती केलेला आहे, संख्या बोललेली आहे. मला 13 कोटी रामनामाचा जप करायचा आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मोजणार कसं आपण, तर माळेचा मोजण्यासाठी सुद्धा उपयोग होतो. काही लोक म्हणतात जप मोजू नये, पण काही लोकांचा संकल्प असतो की मला एवढा जप करायचा आहे, तो जर तुम्ही मोजला नाही तर तुम्हाला कळणार आहे का, नाही कळणार. आणि जप जेव्हा करायला असतो आपण माळेवरती विशेषतः जप करायला, त्यावेळी काय होतं, आपला अवेअरनेस सतत टिकून राहतो. जेवढा वेळ तुम्ही बसा तेवढा वेळ तुम्हाला जप हा होतच राहतो. आणि ते हे जागृतपणेचं ध्यान आहे. मगाशी तुम्हाला भूतकरांनी त्यांचं एक उदाहरण सांगितलं. ही अवस्था कधी येते, जागृत अवस्था. प्रत्यक्ष डोळे उघडे पण त्यांनी काय केलं, तो पिक्चर संपूर्ण पाहायला नाही. असं विलक्षण ध्यान लागतं. आणि कशामुळे कळतं, सततचा जप, जो जप दिलेला आहे तो आपण केला पाहिजे. आता या माळेवरतीच का केला पाहिजे, या माळ जी आहे तुमच्या गळ्यामध्ये घातलेली आहे, नुसती लाकडाची माळ नाहीये, तुमची तुळशीची माळ नाहीये, ती त्याच्यावरती दैवत आरूढ केलेली आहे. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रोटेक्शन असणार आहे. त्याचं बाह्य शक्तीचा कुठलाही परिणाम त्याच्या तुमच्यावरती होणार नाही, तुमची काळजी घेतलेली. त्यासाठी ही जी माळ आहे अतिशय पवित्र पद्धतीने तुम्ही वापरली. रोजच्या रोज अंघोळ त्याच्यावरून केली पाहिजे. देह शुद्ध होऊन त्याच्या देह शुद्ध झाला की आता आत्मा जो आहे तो खऱ्या अर्थाने प्रसन्न होतो, जप छान होतो. त्यामुळे रोज माळेवरती जप आपण केला. आता हे तुळशीच्या माळा आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या माळा आहेत. तुळशी आहे, आता काही लोकांना आपण रुद्राक्ष दिलेली आहे. तुळशी का दिलेली आहे, तुळशी जी आहे ते परम पवित्र आहे. विष्णूने सांगितले, विष्णू प्रिया तिला म्हटलं. जालंधर राजाची बायको जी होती ती वृंदा म्हणून होती. तर जालंधर हा कोण होता, राक्षस राज होता. त्याच्या बळाप्रमाणे त्याची वृत्ती सुद्धा तामसी होती. परंतु ती वृंदा जी होती ती पतिव्रता होती. त्या पतिव्रतेचं देश जे असतं महात्म खूप मोठं आहे. पतीचा प्रत्येक ठिकाणी संरक्षण करणं हे पतिव्रतेचं कार्य असतं. त्यामुळे ज्या ज्या वेळी तू युद्ध करायचा त्यावेळी काय व्हायचं, दैवत सुद्धा जे देव असायचे ते देव सगळे काय व्हायचे, त्याच्यापुढे नामहार व्हायचे. तर पतिव्रतेचं कवच त्याच्या भोवती होतं. शेवटी देवाने सुद्धा काय केलं की विष्णूला सांगितलं की तुमची भक्त आहे आणि तुमची भक्त असल्यामुळं तिला जे काही पतिव्रतेचं कवच मिळते त्याच्या नवऱ्याला, हे जोपर्यंत बाजूला होत नाहीये तोपर्यंत त्याला जिंकणं आम्हाला शक्य नाही किंवा त्याला मारणं आम्हाला शक्य नाही. राक्षस हा तामसी वृत्तीचा आहे. त्यामुळं विष्णूनं काय केलं,
ती जालंधरचं रूप घेतलं आणि तिचं पातिव्रत्याचा भंग केला. म्हणजे काय, तिचं दृष्टी समोर गेला आणि तिचं मन बदललं. पतिव्रता स्त्रीच्या मनामध्ये कुठलाही परपुरुष येणं ते सुद्धा काय पतिव्रतेचं भंग असं समजलं. त्या भंगाचं पातक म्हणून काय झालं, जालंधराचं वध झालं. आणि ते झाल्यानंतर त्याला तुला ज्यावेळी कळालं की विष्णूचं सगळं कारस्थान आहे, आपल्या आराध्य दैवताचं कारस्थान, त्यावेळी तिने विष्णूला शाप दिला, तुझ्या या रूपाला मी मोहित झाले म्हणून तुझ्या भक्तीत पडले. यापुढं तुझं रूप जे आहे ते काय होईल, दगडामध्ये परिवर्तित होईल. त्यामुळे तो काय झाला, शाळीग्राम श्रीरंग झाला. आणि ते श्रीरंग रूप जे आहे ते शाळीग्राम रूप आपण प्रत्येक जण आपल्या घरामध्ये काय करतो. परंतु तिची भक्ती, तिचं पातिव्रत्य ते पाहून विष्णू तिच्यावरती प्रसन्न झाले आणि तिला सांगितलं. तिला असं वाटलं आता माझं पातिव्रत्य भंग पावलं, आता जगामध्ये मी शिटू होईल. माझं आजपर्यंत माझा नावलौकिक होता की मी पतिव्रत आहे, आता काय, आता तुझ्यामुळं माझं पातिव्रत्य गेलेलं आहे. विष्णू सांगतो की तुझ्या पातिव्रत्याला कधी धक्का पोचलेला नाही, तर तुला भविष्यामध्ये मी इथून पुढे पृथ्वीवरती तुळस म्हणून जन्माला येशील. तुळशीचं वृक्ष झालं. हे तुळशीचं वृक्ष हे परम पवित्र आहे. ते धारण केल्यानंतर हा देह पवित्र होत असतो. हे औषधी सुद्धा आहे. प्रत्येक रोगावरची मात्रा म्हणून ते तुळशीचं जे पानं आहे किंवा वृक्ष आहे तो वापरला जातो, असं याचं महात्म्य आहे. त्यामुळे तुळशीच्या माळा आपण का देत असतो, तर तुळशीचं माळ जे आहे ते प्रत्येकाचा देह पवित्र करत असते, त्याचं मन पवित्र करत असते. आणि म्हणून ती कधीही मालिका गळ्यातून काढायची नाही, त्याच्यावरूनच आंघोळ करायची. तर ज्यांना ज्यांना आपण रुद्राक्ष दिलेले आहेत, काहींना रुद्राक्षाच्या माळा पण दिलेल्या आहेत. रुद्राक्ष महिमा सुद्धा वेगवेगळ्या पुराणांमध्ये दिलेला आहे. स्कंद पुराण, शिवपुराण दिलेलं आहे. शिव ज्यावेळेला ध्यानात होते त्यांना अचानक असं वाटतं की आपण आता काय केलं पाहिजे, भूलोकावरती कृपा केली पाहिजे. कृपा करण्यासाठी त्यांनी काय केले, त्यांचे नेत्र उघडले. त्यावेळेस त्यांच्या नेत्रातून काय झाले, अश्रू टपकले आणि ते अश्रू टपकलेले पृथ्वीवरती पडले. आणि त्या अश्रूमधून काय झालं, रुद्राक्षाचं झाड तयार झालं. शिव म्हणजे रुद्र आहे, अक्ष म्हणजे डोळा, त्याच्या डोळ्यातून जे पाणी पडलं त्याच्यापासून जे वृक्ष निर्माण झाले ते रुद्राक्षाचं झाड. म्हणजे प्रत्यक्ष शिवाला प्रिय असणार असं आहे. शिव स्वतः सुद्धा रुद्राक्षाच्या माळा गळ्यातले. याच्यामुळं काय होतं ते सुद्धा आयुर्वेदिक आहे. तर तुम्हाला का सांगतोय की प्रत्येकानं रुद्राक्ष धारण केला नाही. याच्यामुळे तुमचा ब्लड प्रेशर असेल, हृदयविकार असेल, हे व्याधी सुद्धा तुमच्या काय होतात, दूर होतात. तुमचं बीपी नॉर्मल ठेवण्याचं कार्य कोण करत असेल ते रुद्राक्ष. त्यामुळे रुद्राक्ष धारण करण्याचं महात्म्य फार मोठं आहे. रुद्राक्ष ज्याच्या शरीरावरती आहे त्याला यम सुद्धा बाधू शकत नाही. त्याला यम किंवा यमाचे सेवक हात लावू शकत नाही. आणि त्याची रवानगी कुठं असते, शिवलोकामध्ये असते. कितीही पापी जरी असला त्याच्या शरीरावरती जर रुद्राक्ष असेल, ज्याच्या शरीरावरती रुद्राक्ष आहे त्याला तुम्ही हात लावू शकत नाही. त्याला शिवलोकामध्ये विमानाने पाठवलं जातं. अशा पद्धतीनं म्हणजे मेल्यानंतर सुद्धा माणसाच्या शरीरावरती रुद्राक्ष बांधले जातात. ते कशासाठी, त्याची यमलोकामध्ये रवानगी होऊ नये म्हणून त्याला रुद्राक्ष बांधले जातात. आज सुद्धा आपण या ठिकाणी काही शिष्यांना रुद्राक्ष दिलेले. ते रुद्राक्ष अतिशय विलक्षण आहे. ते महाराजांच्याकडून आलेले रुद्राक्ष जे तुम्हाला मिळालेले ते रुद्राक्ष सुद्धा तुम्ही रोज अंगावरती धारण करा. त्या रुद्राक्षावरून जर तुम्ही आंघोळ कराल, स्नान कराल, तर तुम्हाला प्रयागराजच्या त्रिवेणी संगमामध्ये स्नान केल्याचं पुण्यार्थ प्राप्त होईल. त्यामुळे रोज त्या रुद्राक्षावरून तुम्ही आंघोळ केली पाहिजे. रुद्राक्षाची माळा असेल तर त्याच्याप्रमाणे तुम्ही आंघोळ केली पाहिजे. आज हे गुरुपौर्णिमेचा दिवस आहे आणि गुरुपौर्णिमा आपण का साजरी करतो तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे.
गुरुनं आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी जी काही कृपा केलेली आहे ते कृपयेचं कुठंतरी आपण मनामध्ये ठेवत असतो. गुरुने माझ्यासाठी एवढं केलेलं आहे. त्यांचं हा जो गुरुपौर्णिमेचा दिवस असतो ते का आपण करतो साजरा? त्यानं केलेले जे आपल्यावरती उपकार म्हणा, त्यांचं आपला जो उद्धार होतो त्यासाठी गुरुने केलेलं जे कार्य आहे त्याचं कुठेतरी गौरव व्हावा आणि त्या गुरुला वंदन करावं यासाठी हे गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो. गुरु कशासाठी करायचा हा लोकांना प्रश्न पडत असतो. आजकालच्या तरुण पिढीला मुख्यत्वे हा प्रश्न फार भेडसावतो. त्यांना असं वाटतं की आपण कशाला विनाकारण बंधनात अडकावं. लोकांना हे गुरु करणं, गुरु होणं, शिष्य होणे फार काय वाटतं, बंधनाचं वाटतं. परंतु आपल्याला या भवसागरातून, भवबंधनातून मुक्त होण्यासाठी म्हणून काय केलं पाहिजे? गुरु असला पाहिजे. जर गुरु नसेल तुम्हाला तर तुमचा उद्धार कल्पकल्पांती होत नसेल. पण गुरु शिवाय तरणोपाय नाही असं सांगितलं. आणि जसं पाठीमागे मी उदाहरण तुम्हाला सांगितलेलं आहे की पुण्याच्या शहरामध्ये ट्रॅफिकचे रूल्स पाळले नाही तुम्ही विचार करा. जर रूल्स नसते काय झालं असतं? मला चालता आलं असतं का? म्हणजे नियम जे आहेत ते नियम काय करतात? आपल्याला सुव्यवस्थित योग्य ठिकाणी घेऊन पोहोचवत असतात. ते जर नियम नसते तर सगळ्या रस्त्यावरती काय झालं असतं? व्यवस्था झाला असतं. तुम्हाला चालता आलं नसतं, योग्य ठिकाणी योग्य वेळ पोहोचता आलं नसतं. अध्यात्मामध्ये पण तसंच आहे. अध्यात्माला जर तुम्हाला रूल्स रेग्युलेशन्स नसतील तर खऱ्या अर्थानं तुम्हाला भगवद्गीतेचा परमात्मा प्राप्त होणार आहे का? आणि याचे नियम जे आहेत ते सद्गुरूंनी घालून दिलेले. संपूर्ण शाकाहार देह शुद्ध करून हरीशी बजावा सांगितलं. आपला देह शुद्ध नाहीये, हरी तुमच्याकडे येणार आहे का? तुमच्यामध्ये असणारे तो जागृत होणार आहे का? त्याच्यामुळं देह शुद्ध करून हरीशी बजावा सांगितलं. साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. तुमचं मन कधी शुद्ध किंवा पवित्र असतं त्यावेळी तुमचं शरीर पवित्र असतं. म्हणून परमेश्वराची साधना करायची असेल तर तुमचं शरीर पहिल्यांदा शुद्ध आणि पवित्र असणं गरजेचं. हे साधे रूल्स आहेत. आपण विद्यार्थी करत असतो. विद्यार्थी का करतो? हा साधनेचाच भाग आहे. या आद्यशक्तीने दिलेल्या वेळा आहेत त्या वेळेलाच आरती केली पाहिजे. म्हणजे दिवसातून 5 वेळेला आपण आरती करत असतो. ते का करतो? त्या आद्यशक्तीने स्वतः सांगितलेली वेळ आहे. याच वेळेला मी फक्त आरती स्वीकारण्यासाठी येईल असं करतो. इतर वेळा मी आरती ऐकायला रिकामी नाही. आणि संपूर्ण गुरुमालिका त्यावेळी काय असते? हजर असते. आणि तीच वेळ आरती स्वीकारत असते. आपल्याला दिलेली जी साधना आहे, आम्ही तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही तासन तास जप करत बसलं पाहिजे, तासन तास ध्यान करत बसलं पाहिजे. एवढा वेळ नाही आता आपल्याला. सगळं धकाधकीचं जीवन आहे. आणि या वेळेला आपण जप करायला सुद्धा आपल्याला वेळ नाही. दिवसातला 1 तास तरी आपण स्वतःसाठी दिला पाहिजे. आतमधला आपला जो ईश्वर आहे त्याला ओळखण्यासाठी आपण दिला पाहिजे. स्वतःला ओळखण्यासाठी दिला पाहिजे. म्हणजे साधना जर केली नाही तर साध्य आपल्याला प्राप्त होणार आहे का? साधनेला फार महत्व आहे. शंकराचार्यांनी खूप सुंदर काव्य केलेले. कृते गंगा सागर गमनम व्रतपालनम अथवा दानम ज्ञान विहीनम सर्वमतेन मोक्षिं न भजती जन्मशतेन भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज गुणमती. कारण काय आहे, आपण सगळं करतो म्हणजे करायला पाहिजे ते करतो. जे केलं म्हणजे आपल्याला निश्चित अर्थानं ते तत्व प्राप्त होईल. हे कोण सांगू शकतं? गुरु सांगू शकतो. तुमच्यावरती कोणती दैवत कृपा करू शकतात ते गुरु सांगू शकतो. इतर कोणाला सांगता येणार आहे का? नाही सांगता येणार. आणि त्याने दिलेला जो जप आहे, गुरुच्या मुखातून मिळालेला जो जप आहे, मंत्र जप आहे, नाम जप आहे, यानंच तुमचा उद्धार होणार आहे. इतर गोष्टी होणार नाही. तुम्ही कुठेही गंगासागरामध्ये जाऊन स्नान करा,
दान करा, तप करा, अर्चन करा, जे जे गोष्टी शक्य आहेत त्या सगळ्या करा, परंतु तरी सुद्धा तुम्हाला मुक्ती प्राप्त होणार आहे का नाही होणार. ज्ञानविहीन, ज्ञान जर तुम्हाला झालं नाही, आत्मबोध झाला नाही, आपल्याला जोपर्यंत आत्मबोध होत नाही तोपर्यंत परमेश्वराचा बोध होणार आहे का नाही होणार. आपण म्हणतो अहम ब्रह्मस्मी, मी ब्रह्म आहे आपण म्हणतो, म्हणजे परब्रह्म कोणतरी वेगळा असणार नाही, परात्पर ब्रह्म जे आहे ते वेगळं असणार आहे. लोक काय म्हणतात, तुम्ही म्हणजे ब्रह्म, तुम्ही म्हणजे परब्रह्म असं म्हणतात. आपण असं म्हटलं तर आपल्याला काय होऊ शकतं, आपल्याला अहंकार येऊ शकतो त्याच्यावर, आणि खऱ्या अर्थानं आपल्याला जे साध्य करायचं आहे ते होऊ शकत. त्यामुळे ज्ञानविहीन सर्व मतेन, सर्व शास्त्र सुद्धा तेच सांगतात. सर्व मतेन म्हणजे काय, शास्त्रांच्या मताने सगळे शास्त्र जे आहे लोकांनी काय सांगतात की ज्ञान जोपर्यंत तुम्हाला प्राप्त होत नाही, आत्मज्ञान जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत मुक्ती न भजती जन्मशती, तुम्ही 100 जन्म जरी घेतले तरी मुक्ती तुम्हाला काय प्राप्त होणार नाही. त्यामुळं आपल्याला मुक्ती जर पाहिजे असेल तर त्यासाठी काय केलं, गुरुने दिलेला मार्ग जो आहे तो अनुसरतात. आपल्याला श्वासानुसंधान सांगितलं असतं, श्वासानुसंधान केलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही जागृत होत नाहीये तोपर्यंत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते व्यर्थ आहेत. अनेक जन्म घेतले तरी सुद्धा काय त्या गोष्टी प्राप्त होणार नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम, आपण फक्त आपल्या मातेला कष्ट देत असतो जन्म घेऊन, परंतु आपला आत्मोद्धार करून घेतला पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. ज्यावेळी आपल्याला समजतं नाही ह्या गोष्टी केल्यानंतर आपला आत्मोद्धार होणार आहे, तो क्षण खरा जीवनाचा मुख्य क्षण आहे, मोलाचा क्षण आहे, तो विसरता कामा नये. आणि त्याच वेळेला आपल्याला जीवनाचा अर्थ कळायला मला परमोच्च असा मोक्ष परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची, तो घेतल्यानंतरच मला खऱ्या अर्थाने मुक्ती प्राप्त होईल. जीवनाचा खरा अर्थ समजून देणारा जो क्षण आहे त्याला जीवन म्हटलं. जीवन म्हणजे काय, लाईफ इज नाईट अँड बिटवीन डार्क अँड डार्क, दोन अंधकाराच्या मधला प्रवास जो आहे जीवन आहे असं म्हटलंय शेक्सपियर. दोन अंधकार कुठे, आपल्याला भूतकाळ माहिती नाही आणि भविष्यकाळ माहिती नाही, आणि याचा जो वर्तमान जो आहे हा जो काळ आहे हा म्हणजे जीवन. प्रत्येकानं वर्तमानात जगलं पाहिजे. सतत आपलं भविष्यात माझा मुलगा काय करेल, भविष्यात त्याला शिक्षण व्यवस्थित मिळेल की नाही, माझं कसं होईल, याचाच विचार आपण करतो. पण आपण कधीही विचार करत नाहीये की आजचा क्षण मला मिळालेला आहे, तर ईश्वराच्या कृपेने मिळालेला क्षण आहे, हा मी आनंदात कसा व्यतीत करेल, हा मी परमेश्वर भजनामध्ये कसा व्यतीत करेल, हे समजत नाही आपल्याला. आपण पिक्चर बघायला 3 तास घालवू शकतो, जायला 1-2 तास घालवू शकतो, म्हटलं की 1 तासभर जप करा, आहे कशात ठेवा, आता वेळ नाही, जरा तुम्ही कंटाळू येऊन दवाखान्यात 4-4 तास 5-5 तास रांगेत उभे राहता तुम्ही. तुम्हाला सांगितलं की अरे बाबा तुम्हाला हा जो मंत्र दिलेला आहे, जप दिलेला आहे, हे सर्व रोगाच्या मुक्तीचं कारण आहे, एवढंच करा तुम्ही. सगळ्या पेशी तुमच्या ज्या आहेत ते काय रोगमुक्त होतील, व्याधीमुक्त होतील, असं आपण करतोय का? आणि किती करायला सांगितलं, फक्त 1 तासभर. ज्ञानेश्वर महाराजांनी तर फार सोपं सांगितले, देवाची वारी उभा क्षणभरी असं सांगितलं. त्यांनी काय फक्त क्षणभर उभं राहा, क्षणभर उभं राहणं आपल्याला शक्य होत आहे का? नाही. बसलं की डोक्यात सगळे विचार सुरू होत आहेत. मला काय होते, चंचलता खूप आहे जाणवायला, माझे एकाग्रता होत नाही. हे सगळ्यांचे काय प्रश्न आहे, एकाग्रता कशी करता येते हे तुम्हाला शिकवलेलं आहे. असा एकही योगी सुद्धा होऊन गेलेलं नाही ते हे विचारचक्र थांबवू शकेल. अनंत जन्मांचं विचारचक्र, ते कधीही न थांबणारं विचारचक्र. आपण त्या विचारांच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण जर जपाकडे आपलं लक्ष दिलं तर खऱ्या अर्थानं आपलं विचारचक्र जे आहे ते चालू असतं तरी आपल्याला काय वाटेल, माझं ध्यान लागलेलं आहे, माझं ध्यान कुठे जपाकडे लागलेलं आहे, माझं श्वासाकडे ध्यान लागलेलं. म्हणून अनुसंधान जे आहे सद्गुरूचं सदा सर्वदा गुरु संगीत आहे, आपल्या बरोबरच आहे. तो हा भार घेऊन जर तुम्ही बसला तर निश्चित अर्थाने तुमचा जप सुद्धा अतिशय चांगल्या क्वालिटीचा होईल.
तुमचं साधन जे दिलेलं आहे ते साधन उच्च प्रतीचं साधन. त्यामुळं आपल्याला जे मिळालेलं आहे ते पृथ्वीपेक्षा याला मोठं मोल आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि ते समजल्यानंतर आपण इतर गोष्टीकडे दुर्लक्ष करू. अन्यथा काय होतं की माझ्या प्रायोरिटी सगळ्या वेगळ्या आहेत. जप करणं ही माझी प्रायोरिटी नाही. मला आता पैसा कमवतो, पैशाच्या मागे धावतो. पाठीमागच्या सत्संगामध्ये काय सांगितलेलं की तो वल्लभ कुठे आहे? वल्लभ हा जो नाम घेत असतो त्याच्या जवळ. म्हणून नाम घेणारा जो मानवाचा प्राणी दुर्लभ आहे असं ज्ञानेश्वरांनी सांगितलं. सदा सर्वदा त्याच्याजवळ काय श्री आणि वल्लभ दोन्ही त्याच्याजवळ असतात. जप करणं, नाम दिल्याने दोन घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. पैशासाठी आपण काय करतो, फिरत असतो समजून. लक्ष्मी तुमच्या जवळच असते ते आपण विसरून जातो. खऱ्या अर्थानं आपल्याला सुख भोगायचं आहे पण दुःख होत. रामदास स्वामींनी अतिशय सुंदर सांगितलेलं आहे, जयासी वाटे सुखची असावे, तेने रघुनाथ भजनी लागावे, स्वजन सगळ त्यागावे, दुःख मुळचे असते. ज्याला सुखी व्हायचंय ना, ज्याला आनंदी व्हायचंय, त्याला काय करा, रघुनाथ भजनी लागावे. ते स्वजन जे आहे ते दुःखाचं मूळ आहे असं सांगितलं. त्यांना त्यागा. कोणते दुःखाचे मूळ आहेत? लोकांना वाटतं रामदास स्वामींचे सगळे स्वजन आपले जे सोयरे वगैरे आहेत ते सगळे दुःखाचं मूळ आहे. असं जर आपण विचार केला, हे खऱ्या अर्थानं आहे का? रामदास स्वामींनी तसं म्हणायचं नाही. सकळ स्वजन हे त्यागावे, दुःख मूळचे. जे दुःखाचं मूळ आहे तेवढंच त्यागा ना, बाकी सगळे चांगले आहेत लोक. सगळ्यांना पुढे सगळा संसार करून पुढे जाणार आहे दुसरी. त्यामुळं कधीही असा विचार केला नाही पाहिजे की माझे नातेवाईक आहेत हे त्रासदायक आहे, मला ह्या अध्यात्माची अनुभूती यांच्यामुळे होते. ते सगळे आहे म्हणून तुम्ही अध्यात्म करू शकता. समाजातून दूर होऊन तुम्ही अध्यात्म करू शकणार नाही. समाजातून दूर होतो माणूस, त्याला अहंकार प्राप्त होतो. ते तपीची लोक असतात, तपी जी लोक आहेत ते समाजापासून दूर राहायचा प्रयत्न करतात. त्यांना असं वाटतं की आपण समाजापासून जेवढं दूर राहू तेवढं काय आपण परमेश्वराचा संघ आपल्याला. परंतु परमेश्वर त्यांना तोच दूर आहे जे समाजात राहतात. समाज तुम्हाला दीनता शिकवतो, भक्ती शिकवतो, इतरांच्या प्रती प्रेम शिकवतो. सगळ्यात मोठं अस्त्र कुठलं असेल तर ते प्रेम अस्त्र आहे. ते एकदा तुम्ही वापरलं तर सगळं जग तुमचं होतं. मग तो ईश्वर का होणार नाही? सगळी लोक जर तुमची होत असतील तुमच्या बोलण्यानं, तर ईश्वर तुमच्या आत्माचा तुमचा का होणार नाही सांगा. असं एवढं मोठं अस्त्र आहे ते प्रेम असतं. हे सगळ्यांना सोडून आपण कुठेतरी म्हणे हिमालयात जाऊन बसणार, एक दिवशी आपली होत मला हिमालयात जायचंय म्हणे. आता जाऊन काय करणार? तिथं काय प्राप्त होणार आहे? ज्या गोष्टी इथं प्राप्त होऊ शकतात त्या तिथं जाऊन होणार आहेत. ज्या ठिकाणी आपण ध्यानाला बसू, जपाला बसू, तो आपल्यासाठी हिमालयच असला पाहिजे. आपण कैलासवरतीच बसलोय असं आपल्याला जाणीव झाली पाहिजे. तो जप खरा उपयोगी. अन्यथा जप करण्याने काय अर्थ आहे? सतत आपलं टीव्ही चाललाय, तिकडे सिरियल बघतोय, इकडे माळ जपतोय, बायको तिकडून काहीतरी ऑर्डर देत असते, आहे का जपामध्ये? क्वांटिटी पेक्षा क्वालिटीला फार महत्व आहे. तुम्हाला जर क्वालिटी देता आली सगळ्या गोष्टी साध्य होतात. त्यामुळं आजच्या या गुरुपौर्णिमेच्या सकाशामध्ये आज जे शंकराचार्यांचं तुम्हाला काव्य सांगितले, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज गुरुमध्ये ते काय सांगितलंय? त्यात जायची वेळ आलेली आहे तरी सुद्धा काशी नगरात एक ब्राह्मण होता. तो काय करत होता? व्याकरणाची रूप पाठ करत होता. त्याला बघून हे वाक्य, हे जे काव्य आहे त्यांनी शंकराचार्यांनी म्हटलं, आता तुझी वेळ कशाची आलेली? गोविंदाचं भजन करण्याची आलेली. तू व्याकरणाचे नियम तुला काय त्याचा उपयोग येणार आहे का? तिथं ज्या वयात ज्या गोष्टी केल्या पाहिजे त्याच वयात ते केल्या पाहिजे. आता असं म्हणू नका की माझं लहानपण तरुणपण हे जे माझं अध्यात्म करायचं पाहिजे, मात्र आता वय झालं माझं करेन, रिटायर झाल्यानंतर करेन अध्यात्म, जप करेन, तप करेन, त्यावेळेस शक्य होणार आहे की
तुमचा पाठीचा मणका आहे हा स्ट्रेट राहील का? नाही का? सगळे अवयव 2 मिनिटं बसले तरी तुम्हाला सारखं आपलं हालतं. ही अवस्था आहे. कसं तुम्ही बसणार चांगलं? आणि घडणार आहे का आपल्याकडून साधन? म्हणून लहानपण जे आहे तेच खरं उत्तम साधनेची वेळ आहे. तरुणपणी साधना केली पाहिजे, लहानपणी साधना, लहानपणी विद्यार्जन केलं पाहिजे. जेवढा अभ्यास करा ते सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात राहतात. तरुणपणी जेवढा तुम्ही व्यायाम केलेला असतो तो जीवाला येतो. शरीर हे कष्टासाठी दिलेलं आहे, भोग विलासासाठी दिलेलं नाही. परमेश्वर म्हणा सज्जना चंदनाचे परित्वा झिजावे, परियांतरी सज्जना निवडावे. शरीर हे चंदनासारखं झिजवण्यासाठी दिलेलं आहे, ते डेकोरेशन साठी दिलेलं नाहीये. लक्षात ठेवा. मी कसं छान दिसेल, मग पावडर लावेल, पेस्ट लावेल, काय आपण आमची काही हरकत नाही. खऱ्या अर्थानं हे सुशोभित कधी होईल याच्यामध्ये ईश्वर वास करतो त्याची जाणीव होईल त्यावेळी खऱ्या अर्थानं. शरीराचं खऱ्या अर्थानं सार्थक कधी होऊ शकतो त्यावेळी खूप इतरांसाठी झिजतो. समोर दुःखी माणूस बघतोय, आपण त्याला मदत करायचं राहिलं बाजूला, त्याला जर दिवसायचं आपण प्रयत्न केला तर तो आपल्याला बरं म्हणेल. तो काय म्हणेल, ठीक आहे आज माझ्यावरती वेळ, उद्या तुझ्यावरती वेळ. लोकांची दुःख सुद्धा जाणता आली पाहिजे, लोकांच्या दुःखावरती फुंकर घालता आली पाहिजे तुम्हाला. ते धर्मपीठ संस्कारासाठी आहे. लक्षात ठेवा, इथं वयाचा कोणताही मुलायचा नाहीये, ना इथं लहानांसाठी आहे, ना मोठ्यांसाठी, ना म्हाताऱ्या लोकांसाठी. सगळ्यांसाठी हे धर्मपीठ आहे. प्रत्येक वय हे संस्कारासाठी योग्य वय. लक्षात ठेवा, जे संस्कार आपण लहान वयामध्ये घेतलेले आहेत, आज नशिबाने आपण तरुण आहोत, संस्कार मिळतात, घेतले पाहिजे. आपण तरुणपणी नाही घेतले का तर आपण नोकरी व्यवसायामध्ये असो, उद्योग व्यवसायामध्ये असो. आता आपल्याला वेळ आहे, आता मुलं बाळ झाले, नातवंड झाले, त्यांच्यावर तुम्ही संस्कार करायचे वेळ. तुम्ही काय संस्कार करू, तुम्ही करा आणि इतरांना द्या. प्रत्येक वेळ ही संस्कारासाठी योग्य वेळ आहे. जेवढं आपण समाजासाठी करू, समाज तुम्हाला मल्टिप्लिकेशन देतो. किंबहुना हा निसर्ग जो आहे, निसर्गाचं तत्वच आहे. जेवढं तुम्ही इतरांना वाटाल त्याच्या मल्टिप्लिकेशन तुम्हाला रिटर्न येत असत. त्यामुळे तुम्ही जर प्रेम वाटलं लोकांना, लोक काय करतील, इतक्या प्रमाणात प्रेम तुम्हाला मिळतील. तुम्ही जर रागराग केला लोकांचा, तुम्हाला सर्व बाजूने रागरागच येणार. त्यावेळेला असं वाटतं की एवढं सगळ्यांची विरुद्ध भावना चांगल्या ठेवतो. भावना नुसतं चांगल्या ठेवून उपयोग आहे का? तुमच्या वृत्ती सुद्धा तशी घडायला पाहिजे. कोणाला नुसतं बोलायचं की मला सगळ्यांच्या बद्दल प्रेम आहे, मला सगळ्यांच्या बद्दल आदर आहे, पण आदर करतो का आपण ते बघितलं. खऱ्या अर्थानं ही वेळ जी आहे, भज गोविंद म्हणायची वेळ आहे. गोविंद म्हणजे कोण आहे? गो म्हणजे इंद्रिय आहे, हे सगळं इंद्रिय आहे. आणि गोविंद म्हणजे हा इंद्रियांचा अधिपती आहे, राजा आहे. त्याच्यावरती त्याचं अधिराज्य आहे. आत्मानां रथिनं विद्धी शरीरं तदमेव तु बुद्धिं तु सारथिं विद्धी मनः प्रग्रहं निवच असे सांगितले. शरीर रूपी देहाचा रथाचा आत्मा कोणाचा स्वामी असे सांगितले. आत्मा त्याचा मालक आहे. आणि मन कोण आहे? मन हे नेहमी द्विधा अवस्थेमध्ये असत. हे करू का ते करू, हे करू का ते करू, हे नेहमी आपल्याला वाटत असत. मन म्हणजे हे घोडे आहेत. आणि बुद्धी कोण आहे? बुद्धी हा सारथी आहे, त्याच्याकडे ते लगाम आहे जे मनाला कंट्रोल करू शकते. आणि ते करण्यासाठी म्हणून सतत विवेक बुद्धी, त्याचा विवेक जागृत असला पाहिजे. सहसा विदधित न क्रियाम असं सांगितलं. कुठली गोष्ट सारासार विचार केल्याशिवाय करू नये असं सांगितलं. आज आपण जे दुःख भोगतो ते मुख्य कारण काय असेल? आपण काय करत असतो? कुठलीही गोष्ट करण्याच्या आधी त्याचा विचार करत असतो. आपण फक्त स्वार्थाचाच विचार करतो. खुशकीचा मार्ग बघतो, शॉर्टकट कसा होईल मग. पण हा शॉर्टकटनं मला योग्य गोष्ट प्राप्त होणार आहे का ते बघितले पाहिजे. इतरांच्या वरती अन्याय होणार आहे का त्याच्यात ते पाहिलं. जर तुम्ही हे केलं नाही
तुम्हाला प्रमोशन पाहिजे, तुम्ही तुमच्या कर्तव्याने मिळवा. बॉसला खुश करण्यासाठी त्याच्या घरी काही भांडी घासून बसू नका. अशी लोक आहेत. आर्मीमध्ये अशा गोष्टी घडतात. वाईट वाटतं हे सांगताना. सोल्जर्सना ही त्यांच्या साहेब लोकांच्या घरी सेवा करावी लागते. कोकणामध्ये त्यांचे भांडे कपडे सगळे धुतात, इस्त्री करून देतात, सगळं करतात. अर्थात तो सेनेचा भाग आहे, तिथं त्यांना द्यायला दुसरं काही काम नसतं. आणि सैनिक कसं माकडासारखा असतो, त्याची बुद्धी जी आहे ना सतत आपली फिरत असते. त्याला जर तुम्ही बिझी नाही ठेवलं ना तर काय होतं, त्याच्या डोक्यात वेगवेगळ्या कल्पना यायला लागतात आणि त्याच्यामुळे तो सेवा व्यवस्थित करू शकतो. त्यामुळं त्या सैन्याला जे आहे नेहमी बिझी ठेवावं लागतं. बिझी ठेवण्यासाठी काय द्यायचं काम, तेही काम द्या. असं आपलं मन जे आहे याला सुद्धा आपण काय दिलं पाहिजे, बिझी ठेवलं पाहिजे. ते कसं ठेवू शकतो आपण, सततम जपेत नाम. त्या परमेश्वराचा जप जो आहे हा तुम्ही जे करंट ठेवला, आपलं मन जे आहे ते आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी जर लावलं तर खऱ्या अर्थानं काय होईल, तुमची भक्ती जी आहे लवकर फळाते. तो गुरु आहे, सद्गुरु तत्व आहे, तुम्हाला काय प्रासादिक आहे, लगेच जागृती तुमच्यामध्ये. जे तुम्हाला द्यायचे ते त्या क्षणालाच दिलं. दर्शन खेळा मात्र तया होईल मुक्ती असं सांगितलं. खेळ म्हणजे निमिषाचा सहस्रावा भाग आहे आणि निमिष म्हणजे सेकंदाचा सहस्रावा भाग आहे. विचार करा, आपल्या डोळ्याची पापडी लवताना सुद्धा खूप वेळ लागतो. त्याच्या कितीतरी कमी वेळेमध्ये तुमचा आत्मोद्धार होतो. पांडुरंगाच्या आरतीचे आषाढी कार्तिकी भक्तजनी चंद्र भागे माझे स्नानाचे कर, दर्शन खेळा मात्र तया होईल मुक्तीचं सांगितलं. हे खेळ म्हणजे काय, ते आत्मदर्शन होण्याची वेळ आहे, परमात्म्याचं दर्शन होण्याची वेळ. आणि ते दर्शन होण्यासाठी इतका कमी वेळ लागतो. मग आपण एवढा खटाटोप का करतो, कारण आपलं लक्ष जे आहे एका ठिकाणी केंद्रित होणं फार गरजेचं आहे. ते कुठलं स्थान असेल, सद्गुरू स्थान. सद्गुरू चरणात आपण चरणांची पूजा करतो, पादुकांची पूजा करतो. का करतो, आणि पायातूनच तुम्हाला सर्व काही प्राप्त होत असतं. ते ध्यानी लोक आहे तुमच्यापैकी, ते सांगतील तुमच्या एनर्जी जास्त कुठून जातात, पायामधून जातात, दुसऱ्या कुठून जातात, नजरेतून जातात, तिसऱ्या हातातून. सगळ्यात जास्त सोपं काय असेल, पाय, त्याच्यातून येणे जातं. म्हणून दर्शन सुद्धा कसं घेतो आपण, पायाचं दर्शन घेतो. कारण सद्गुरूचे जे काय कृपा आहे ती कृपा त्या पायामधून प्राप्त होत असते. कशासाठी आपल्या वरिष्ठांचं आपण दर्शन घेतो, का घेतो दर्शन, कारण त्यांच्याकडे काहीतरी सद्गुण आहेत. त्या सद्गुणांच्यामुळे ते वरिष्ठ झालेले आहेत. ते गुण त्यांचे जे आहेत ते आपल्याला मिळावे, घ्यावे. सद्गुरूचं दर्शन काय करायचं, सद्गुरू दर्शन केल्यानंतर ते त्याची कृपा लगेच बसवतं. म्हणून पायाचं दर्शन घेतलं जातं. नुसतं चेहऱ्याचं दर्शन घेऊन चालणार आहे का, तुम्हाला काय प्राप्त होणार आहे. म्हणून नेहमी दर्शन घेताना काय सांगितलेलं, चरणाचं दर्शन, चरणवंदन असं सांगितलं. आता दर्शन घेताना पण कसं घेतलंय, पाठीमागे मी सत्संगामध्ये एका सांगितलं होतं की दर्शन कसं घ्यायचं ते सुद्धा फार महत्वाचं आहे. पांडुरंगाची जी विठ्ठलाची मूर्ती आहे पंढरपूरला, म्हणजे त्यांनी एक व्हिडिओ बघितला होता. तिथला जो पुजारी सांगत होता की ही जी पीठ आहे या विठेवरती तो 28 युग उभा आहे, त्याचे वेगवेगळे अवयव वगैरे दाखवत होता. खऱ्या अर्थानं विचार करा, आताचे हे सगळं तुम्ही शास्त्र शिकलेले आहात. तुम्ही जर अगदी त्या पंढरीच्या विठ्ठलाच्या मूर्तीचे जर तुम्ही ते काढलं, आयुर्मर्यादा किती झाली आहे आतापर्यंत, तुम्हाला आता 28 युग सापडेल का, सापडेल नाही सापडेल. त्या आरतीचा अर्थच लोक समजून घेत नाही. युगे 28 विठेवर उभा असतो, युगान युग तो 28 विठेवरती उभा आहे. म्हणा त्याच्या पायाखाली एकच विठी दिसते आम्हाला, तुम्ही कुठं बघताय, मूर्तीमध्ये बघताय. 28 विटा कोणत्या येत्या, आपल्या हाताची जर बोटं मोजाल तुम्ही, प्रत्येक बोटाची जे जे पेरे आहेत ते जर मोजले तर तुम्हाला किती भेटतील, उजव्या हाताचे 14 आणि डाव्या हाताचे 14, असे दोन्ही मिळून किती होतात, 28.
ज्यावेळी आपण चरण दर्शन घेत असतो ते चरणाखाली आपण हात असे ठेवत असतो. म्हणजे काय, या विटांवरती तो उभा आहे लक्षात ठेवा. तो त्या विटेवरती नाही उभा, या विटांवरती उभा आहे. म्हणून योगी 28 असं युगान युग त्या 28 विटांवरती उभा आहे. दर्शन घेताना सुद्धा आपले पायाखाली हात असतो. हे सांगितलेलं तत्वज्ञान बाहेर मार्केटमध्ये तुम्हाला मिळणार नाही, कुठल्याही ग्रंथामध्ये लिहिलेलं नाही. त्या गोष्टी ज्या आहेत सद्गुरूंकडून प्राप्त झालेल्या आहेत. आपल्याला प्रत्येक गोष्ट शास्त्रीय दृष्ट्या तंतोतंत, तार्किक दृष्ट्या तंतोतंत तुमच्या तर्कशास्त्रावर उतरली पाहिजे, तर तुम्ही मान्य करणार आहे. आणि तुम्ही मान्य करणार आहे का? दर्शन कसं घ्यायचं तर समज तुम्हाला कळायचं. आजच्या या गुरुपौर्णिमेच्या शिष्य आणि भक्त मेळाव्यामध्ये ज्या काही सेवा सर्वांनी योगदान केलेले आहे ते सर्वांचं मनापासून मी आभार मानतो. मगाशी वेगवेगळे उपक्रम विपालितांनी सांगितलेले होते. श्री सद्गुरू निवास आंबेगाव इथं आपण चिरंतनाची अभिषेक सेवा दिलेली सुरू केली. या अभिषेक सेवेचा सर्वांनी लाभ घेतला पाहिजे. संकल्पानं काय होतं, सर्व प्राप्त होत असते. आपण कोणत्याही गोष्टीचा संकल्प केला तर पूर्णत्वाला जाण्यासाठी त्या ईश्वराचे आशीर्वाद आवश्यक असतात. जसं महाराजांना सुद्धा म्हणजे संकल्पाने काही गोष्टी करा मागाल, त्या संकल्पासाठी म्हणून काय करतो, आशीर्वाद देतो. आणि ही जी चिरंतनाची सेवा असं आपण सांगतो, कारण एकदा आपण ती सेवा घेतली तर प्रत्येक वर्षी त्या दिवशी विशिष्ट तिथीला किंवा त्या दिवशी तुम्हाला तुमचा अभिषेक त्या ठिकाणी घातला जाणार आहे. महाराजांच्या पादुकांना अभिषेक केला जाणार आहे. त्या अभिषेकासाठी तुम्हाला सर्वांना तिथे बोलवलं जाणार आहे. कर्मधर्म सुयोगाने तुम्हाला काही अडचणीमुळे येऊ शकला नाही त्या ठिकाणी, तरी सुद्धा काय होणार आहे, तुमच्या नावानं तिथं संकल्पानं अभिषेक केला जाणार आहे आणि त्याचा प्रसाद तुमच्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. ही सेवा जी आहे ही आता अलीकडच्या याच्यामध्ये आपण सुरू केली आहे. त्या सेवेचे तुम्ही सर्वांनी लाभ घ्या आणि महाराजांचे आशीर्वाद तुमच्या प्रत्येक कार्याला प्राप्त व्हावे माझी तळमळ आहे. तुम्हाला कुठलेही दुःख सुद्धा न शिवत असं मला वाटतं. आणि त्यासाठी सद्गुरूंना वेळोवेळी आपण प्रार्थना करत असतो आणि त्यांची कृपा आहे तुमच्याकडे होईलच. पण काही गोष्टी संकल्पाने ज्या घडतात त्यासाठी त्यांना विशेष करून कृपा करणं, विशेष आशीर्वाद देणं त्यांना बाध्य असतं. म्हणून ही सेवा आपण सुरू केली आहे. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे आपण वसंत क्षेत्री श्री सद्गुरू अधिष्ठान मंदिर बांधण्याचा संकल्प केलेला आणि तो संकल्प आपण 15 ऑगस्ट या दिवशी त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम केलेला. आपण सर्वांनी आपल्या मित्रमंडळींना, कुटुंबियांना या 15 ऑगस्टच्या दिवशी वसंतगडला घेऊन यावं. शक्य झालं तर पुण्यामधून आपल्या इथून बस निघेल, बसने सगळे आला तर उत्तम होईल. आपण या ईश कार्यामध्ये आपला मुलाचा सहभाग असला पाहिजे. या अनंत पुण्याच्या राशी तुमच्या पाठीशी जोडल्या जाणार आहे. याच्यामध्ये प्रत्येकाचा खारीचा, सिंहाचा, वाघाचा जो शक्य आहे त्या पद्धतीने यथाशक्ती योगदान असलं पाहिजे. आणि पाठीमागे मी सांगितलेलं आहे की बँकेमध्ये आपण जेव्हा डिपॉझिट ठेवत असतो, डिपॉझिट वरती काय होते, बँक आपल्याला इंटरेस्ट देत असते. का देते? कारण बँक आपला जो पैसा आहे तो इतरांना वाटत असते कर्ज रूपात, त्याच्यावरचं जे व्याज आहे त्यातला काही भाग आपल्याला मिळत असतो. तसं हे ईशकार्य जे आहे, या ईशकार्यासाठी तुम्ही जेवढे योगदान कराल त्याच्यातून अनेक भक्तांचे कार्य घडणार आहे. लक्षात ठेवा, मोठं मंदिर होणार आहे. त्याला श्री सद्गुरू अधिष्ठान मंदिर आपण का म्हणतोय? आपले सद्गुरू परमपूज्य सद्गुरू भगवान श्री रामचंद्र स्वामी महाराज, त्यांचे गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज आणि या विश्वाचे गुरु आपण असं म्हणतो ते कोण आहे? निर्गुण निराकार तत्व, हे दत्त तत्व, हे दत्तगुरु, असे तिन्ही मंदिर त्या ठिकाणी होणार आहे. याच्याशिवाय आणखी त्या ठिकाणी आद्यशक्तीचं पण मंदिर होत, हनुमंताची मूर्ती त्या ठिकाणी स्थापन होणार आहे आणि गणेशाची मूर्ती स्थापन होणार आहे. गणेशाची आणि हनुमंताची मूर्ती स्थापन करण्यासाठी पनवेलचे श्री माधुरी श्रीनिवास कोडुरू यांनी ते अर्पण करण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्यांनी त्याप्रमाणे सांगितलेलं आहे.
त्यांची ही विनंती आपण मान्य करून त्यांना ही संधी दिलेली आहे. आपल्याला त्या ठिकाणी आद्यशक्तीची सुद्धा एक मूर्ती हवी आहे. त्या आद्यशक्तीची मूर्तीची प्रतिष्ठापना त्या ठिकाणी करणार आहोत. त्यासाठी सुद्धा ज्यांना योगदान द्यायचं असेल, ती मूर्ती अर्पण करायची असेल, ते करू शकतात. याच्याशिवाय ते मंदिर उभारण्यासाठी आपल्याला खूप गोष्टींची गरज आहे. ज्यांना ज्यांना जे शक्य आहे, ज्यांना शारीरिक सेवा देणं शक्य आहे, ज्यांना आर्थिक सेवा देणं शक्य आहे, त्यांनी जरूर द्यावं. आणि याच्यामधून अनंत पुण्याच्या राशी उभ्या राहणार आहे. तुम्हालाच काय, पण तुमच्या पुढच्या अनेक पिढ्यांना त्याचा पुण्यार्थाचा लाभ होणार आहे. आणि म्हणून हे ईशकार्य सर्वांच्या हातून घडावं, यासाठी सर्वांचं मोलाचं योगदान असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही सर्वजण स्वतः आपले मित्र, आणि नुसतं आपण स्वतः पुरतं ठेवून उपयोग आहे का? श्री विनय पागे त्यांनी सांगितलं की आपण महाराज म्हणजे आपले आजोबा आहेत, श्रीधर स्वामी पंजोबा आहेत, दत्तगुरु आहेत, गणची गुरु, त्या सगळ्यांच्या कार्यक्रमासाठी आपण त्यांचे कुटुंबीय यांनीच ते करावं. परंतु तुम्हाला आणखी एका महाराजांचं वचन आठवणीत आणून देतो. त्यांनी सांगितलं, हा जगन्नाथाचा रथ आहे, इथे एका कोणाची सेवा घेतली जाणार नाही, इथे एका कोणाचं योगदान घेतलं जाणार. आपण ठरवलं की याच लोकांनी फक्त इथे योगदान द्यावं की ज्यांना दीक्षा झालेली आहे, भक्त, असं न करता समाजातील विविध घटक या ठिकाणी आले पाहिजे. आपल्याला सगळे लोक या ठिकाणी जोडली गेली, प्रत्येकाचं थोडं थोडं का होईना योगदान या ठिकाणी घडलं, त्यांना सुद्धा हा पुण्यार्थ मिळाला पाहिजे, त्यांचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे. सद्गुरू आपले हे जे आहेत ते दत्तच आहेत. दत्त आणि महाराज हे वेगळे नाहीये. वारी संकल्पामध्ये महाराज सांगायचे, अरे ब्रह्मा मीच आहे, विष्णूही मीच आहे, शिव सुद्धा मीच आहे, मीच दत्त आहे. हे कोण सांगू शकतं? जो त्या तत्वाशी तादात्म्य पावलेला आहे तोच सांगतो. गुरु आणि सद्गुरू हा भेद असता कामा. सद्गुरू म्हणजे गुरु आहे, गुरु म्हणजे सद्गुरू आहे. देहावरती असल्यावरती त्याला कमी पावर असते, देहावरून समाधीस्थ होतात, देहवेग होतात, ते विश्वाकार होतात, त्यांना पावर जास्त आहे असं नाहीये. ते तत्व जे आहे ते कार्य करत असतं, हा देह कार्य करत नाही. लक्षात ठेवा, सद्गुरू तत्व जे आहे ते जागृत असतं की ते कार्य करतं. की जे आता आपण सगळ्या अनुभूती लोकांच्या ऐकलेले आहेत, ते कशामुळे ऐकलेले आहेत? आणि ते सद्गुरू तत्व कुठेतरी जागृत आणि ते प्रासादिक, जिथं प्रासादिकता असते त्या ठिकाणी काय होतं की ते सद्गुरू तत्व जे आहे ते प्रसन्न जातात आणि भक्तांना त्याचा लाभ होतो. त्यामुळं महाराज हे प्रत्यक्ष दत्त आहे, ते लक्षात ठेवा, ते भगवान आहे. त्यामुळं त्यांचा जय जयकार करताना सुद्धा भगवान श्री रामचंद्र स्वामी महाराज, काही आपले भक्तमंडळी जे आहे श्री रामचंद्र सद्गुरू श्री रामचंद्र जोशी मला एवढंच म्हणतात, भग म्हणजे लक्ष्मी आणि धर म्हणजे धारण करणार. लक्ष्मी धर आहे, चरण ज्या ठिकाणी लागते त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास सुरू होणार आणि होतोय, अशा बऱ्याच लोकांची अनुभूती आहे. त्यामुळं तुम्ही सर्वांनी या ईश कार्यामध्ये स्वतःला झोकून द्या आणि स्वतःचा उद्धार करून घ्या. या कार्यक्रमामध्ये मला अतिशय आनंद होतो की लहान मुलं जी होती, श्रेया कुलकर्णी, तुलाही दीक्षा झालेली, तिचे प्रेमानंदी भक्ती करते आणि ज्या पद्धतीनं आज तिनं सूत्रसंचालन केलं, तुमच्यापेक्षा एक काकंती चढच आहे. तुम्हाला याचा अभिमान असला पाहिजे. श्रेयासाठी सगळ्यांनी एकदा टाळ्यावर. चिरंजीव सर्वेश मांडे यांनी सुद्धा अतिशय सुंदर वचनं गायलेली आहेत आणि तो शास्त्रीय संगीत विशारदच आहे. आवाज अतिशय गोड आहे, लहानपणापासून तो गातोय आणि त्याची चित्रकला जी आहे त्याला जन्मजातच आवडत आहे. पाठीमागच्या गुरुपौर्णिमेला त्यांना माझं चित्र बनवून दिलेलं होतं, आज त्यांनी महाराजांचं चित्र रेखाटून या ठिकाणी दिलेलं. तुझी मला सर्व सेवा या ठिकाणी रुजू झालेली आहे, तुझ्यावरती पूर्ण कृपाशीर्वाद आहे. तू इंजिनियर होणार, एक काळ्या दगडावरची रेष भविष्यात मोठा अधिकारी होशील. हे स्वप्न दाखवत नाही, हे
सत्यार्थ आहे, त्यासाठी तो प्रयत्नशील राहिलो. तुला कुठलाही त्रास होणार नाही. तुला हाताचा जो त्रास आहे, सद्गुरू निवासला सेवा करत जा, त्याच्यातून तो हाताचा त्रास आहे पूर्ण बरा होईल. शरीर तुझं अतिशय उत्तमाने निरोगी आहे. त्यामुळे काळजी करू नको. स्वतः निर्णय घ्यायला तरुण आहात. तरुणांनी निर्णय क्षमता त्याच्याकडे आली पाहिजे. लीड केलं पाहिजे, समाजाला लीड केलं पाहिजे. तुम्ही सगळे जे सामर्थ्याचे पुतळे आहात, ते सामर्थ्य जोपर्यंत तुमचं तुम्हाला कळत नाहीये, कितीही तरी सांगितलं तू मोठा पुण्यवान आहे, सामर्थ्यवान आहे, परंतु ते सामर्थ्य आपल्यामध्ये आहे ही जागृती आपल्याला कळली पाहिजे. आपण जागृत असतो. तुम्ही सर्वजण जे आहे, कोणीही याच्यात कमी नाहीये, सगळे समान आहात. आपण सगळी जण म्हणून त्या ईश्वराची लेकरं आहोत. इथं कोणी लहान मोठा हा भेद नाहीये. मग सर्वांच्या वरती एकाच वेळी समान कृपा झालेली. असं कोणी नाही की हा लहान आहे त्याला काही कळत नाही असं समजायचं नाही. अध्यात्मामध्ये, परमार्थामध्ये मानसिक वयाला शून्य किंमत आहे. लहान जरी असला 40 दिवस माझा नाही. आपण काय करतो, मुलाला अरे बाबा, मुलगा म्हणतो अहो बाबा. आता कोण कोणाचा बाबा त्यांना आपल्याला बाबा म्हणतो, ठीक आहे, आपण त्याला बाबा म्हणतो. दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. तो आपल्या आधी गेलेला असतो आणि नंतर आलेला असतो. मानसिक वय बघायचं नसतं. आत्म्याला वय नाही, आम्हाला याद आहे असं वय सांगता. त्यामुळे या ठिकाणी कोणी लहान किंवा मोठा आहे ते तुमच्या मानसिक वयावर ह्या गोष्टी अवलंबून. सगळ्यांचं योगदान दिले. लहान लहान मुलांनी ज्या जेवढे योगदान दिलेलं आहे ते खूप वर्णनीय आहे. आता त्यांची करिअरची सुरुवात होते. प्रत्येक मुलाने लक्षात ठेवा या ठिकाणी आधी कष्ट मग बळ. कष्ट नाही ते निर्बळ. जेणे उदंड कष्ट केले त्याची भाग्यवंत झाले. इतर ते करंट विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना दुसरंही करता कामा नाही. आपल्याला मोठं व्हायचे, त्याला वाटतं नाही आपल्याला झाड व्हायचे, त्यानं बीज म्हणून जमिनीमध्ये गाळून घेतलं पाहिजे. रोज अभ्यास मनापासून केला पाहिजे. आपण अजिबात असं करता नाही की परीक्षा आल्यानंतर अभ्यास करेल, मी हुशार आहे, माझं सगळं लक्षात राहतं. विधत अर्थी असला पाहिजे. अभ्यास हा केलाच पाहिजे. तरुणांनी कष्टाला अजिबात घाबरता कामा नाही. कष्ट करायचं म्हणजे की त्यांनी मला ते जमणार नाही, मला त्रास होतो, माझी पाठ दुखते, कशा झाले पाठ पर्यंत काळजी करून घाबरून जातो. जरा सर्व काय गुरु संधी आहे लक्षात ठेव. हे तुझं बाल सुद्धा मागा करू शकणार नाही निश्चित. सर्वांच्यासाठी या ठिकाणी एकच सांग, हा देह जो आहे हा चंदनासारखा झिजला पाहिजे, इतरांसाठी झिजला पाहिजे. आणि आजच्या या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं तुम्हाला आज मी संदेश देतो, म्हणा सज्जना चंदनाचे परित्वा झिजा. तुमचा हा देह जो आहे, मन जे आहे हे कुठं लावलं पाहिजे, परमेश्वराच्या ठिकाणी, सद्गुरूच्या ठिकाणी लावा. आणि देह जो आहे हा चंदनासारखा सुवासिक कसा होईल प्रयत्न करा. तुम्हा सर्वांना या गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद. जय जय रघुवीर समर्थ. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा